मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 जून रोजी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत आणि या दौऱ्यानिमित्त आता नाशिकच्या साधू महंतांची भेट घेऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय नियोजन करायचं, काय तयारी आहे याचा आढावा देखील ते घेणार आहेत। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर या ठिकाणी आता साफसफाई जी आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस हे 2 दिवस नाशिकमध्ये थांबणार अशा पद्धतीची माहिती आहे। एका खासगी कार्यक्रमाला देखील ते या बैठकांनंतर हजेरी लावणार आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शासकीय विश्रामगृहावर कदाचित देवेंद्र फडणवीस सगळे साधू महंत आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वाचे असलेले पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत। 13 आखाड्यांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबतच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना देखील या संपूर्ण बैठकीला निमंत्रित करण्यात आलेलं आहे। ही बैठक सुरू झाल्यानंतर नेमकं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता काय तयारी करायची, साधू महंतांची काय नेमकी मागणी असणार आहे, त्यांच्या नेमक्या काय सूचना आहेत याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आगामी शाही स्नान जे आहेत सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्या शाही स्नानांच्या तारखा देखील जाहीर करणार आहेत। त्याच्यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय आणि या दौऱ्याची तयारी जी आहे ती प्रशासकीय पातळीवर आता सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।